नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज होती गुरुवारची निफ्टीची एक्सपायरी. म्हणून मित्रांनो तुम्हाला आज निफ्टीची ऑप्शनची ओपन केलेली आहे आणि आज मार्केट संपलेलं आहे आता. आणि आपण संध्याकाळचा 5 वाजता हा व्हिडिओ बनवतो आहे, कारण की दिवसभर आपण थोडा बिझी असतो. कधी ट्रेडिंग करतो, कधी करत नाही, वेळ मिळेल तसं. बाकीचे व्यवसाय पण असतो आपले. आमचं फार्म हाऊससुद्धा आहे, होमस्टेचा जो व्यवसाय आहे. तिथे कोणाला जर यायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. कोकणामध्ये आहे आपलं. कोकणातून आम्ही गावच्या ठिकाणी, कोकणातून खेडेगावातून ट्रेडिंग करतो. मित्रांनो, आपण ऑप्शन चेनबद्दल आज टॉपिक घेऊया. आपला टॉपिक आजचा असेल की ऑप्शन चेनचा अभ्यास कसा करावा आणि ऑप्शन चेन कशी शिकायची. आणि ऑप्शन चेन बघून आपल्याला एक थोडा व्ह्यू क्लिअर होतो थोडाफार, आणि काम करायला सोपं पडतं. हे कसं करायचं तुम्हाला आपण बघूया. चला आता बाबू पुढे ऑप्शन चेनचा अभ्यास करूया. ऑप्शन चेन मुळात कशी काम करते बघा. ऑप्शन चेनमध्ये काय असतं की तुम्हाला तर ही 2 तारखेची म्हणजे आजची एक्सपायरी आहे. आता मार्केट 22,648ला क्लोज झालेलं आहे. म्हणजे 22,650च्या 2 पॉईंट खाली, बरोबर, 1.80 पैसे खाली. मित्रांनो, 22,650चा जो कॉल आहे ना बघा, 22,650चा जो कॉल आहे तुमच्या लेफ्ट साईडला दिसते, तो 0.5 झाला आहे. 99.94% उतरला. आणि 22,650चा पूट आहे तो ₹1.70 बंद झाला. तर ह्याचा अर्थ काय मित्रांनो? याचा अर्थ काय की दोन्ही साईडून तुमचे जे बायर्स आहेत त्यांचे पैसे झिरो झाले. म्हणजे जर कोणी 22,650चा कॉल बाय केला असेल 2-3 तासापूर्वी, 12 वाजता, सकाळी 10 वाजता, 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, ज्या का प्राईजला घेतला असेल त्याचे पैसे झिरो झाले. आणि पूट घेतला असेल त्याचे पण पैसे झिरो झाले. ₹1.70 उरले म्हणजे काहीच नाही ना. थोडीच ₹1 बाय करतो आहे. त्यांनी 10-15 रुपयावरती कमीत कमी बाय केला असणार. का तर झाला प्रॉफिट तर चांगला होईल, 0 to hero असं करणार. ट्रेड घेतले असतील काही लोकांनी 50-60 रुपये असते वेळ घेतला असेल. बघायला गेलं तर 22,650चा जो कॉल आहे तो काल बंद झाला होता ₹83. आणि आज सकाळी म्हणजे काल ज्याने संध्याकाळी होल्ड BTST केला असेल किंवा सकाळी आज ओपन झाला ₹63 आणि 110वर हाय गेला. म्हणजे ₹63 ओपन झाल्यावर त्यांनी सेल केला असेल आणि बाय केला असेल ओपन झाल्यावरती. आणि ज्यांनी हाय 110 झाला तेव्हा बाय केला असेल, तर मित्रांनो त्यांना लॉस किती झाला असेल हा अंदाज करा. बघा, 63वाले पण बायर पण होल्डवर असतील शेवटपर्यंत, प्रॉफिट होईल म्हणून प्रॉफिट घेऊन बाहेर पडले असेल, स्कॅबलिंग घेऊन बाहेर पडले असेल तर ठीक आहे. पण त्याने टाईम टेके होतं. दिवसभर मार्केट एकाच ठिकाणी फिरत होतं, 50 पॉईंटमध्येच फिरत होतं. त्यामुळे त्याचा टाईम टेके झाला असेल आणि त्यांना पाहिजे जसं प्रॉफिट काढलं झालं नसेल. त्याचे पैसे झिरो झाले असतील. ₹110 त्यांनी बाय केलं, त्याचे 150 जाईल, मी काढेन वगैरे. 110च्या वर गेलाच नाही. 109ला, 105ला, 100ला पण घेतला असेल तो 110वर काढू शकत नाही. कारण तो व्हॉलेटिलिटी एवढी फास्ट असते एक्सपायरीला. आणि त्याला कमीत कमी ₹1,000 कमवायचे झाले तर मित्रांनो 40 पॉईंट तरी वर गेला पाहिजे. निफ्टी 110 रुपयावरून 140, 150पर्यंत गेला प्रीमियम, तरच त्याला तो प्रॉफिट करता येणार आहे ना. आणि बुकिंग ₹1,000 कमीत कमी कमवता येणार आहे. आणि आजकाल 3,000-4,000 टाकून, 4-5,000 टाकून कोणाला ₹1,000 नको हवे असतात. प्रत्येकाला 5-10,000 एका दिवसाला कमवायचे असतात. त्याला जुगार खेळायचं आहे, गॅम्बलिंग करायचं आहे. बाईंगमध्ये त्याला 1,000चे 1 लाख करायचे असतात. त्यामुळे त्याला कसं मिळणार मित्रांनो? इथे ओव्हरऑल 99.99% बायर्स हे लॉस जातात आणि त्याचे पैसे झिरो होतात. बघा, एक्सपायरीला काम केल्यावर काय होतं. इतर वेळेस पण तसंच असतं, टाईम टेके होतोच हा केव्हा ना केव्हा. कारण की घेतल्या बाय केल्या बरोबर प्राईज ॲक्शन आणि एक्सपिरियन्स चांगला असेल आणि टेक्निकल आणि सपोर्ट घेऊन जर बाय केला असेल एखाद्या गोष्टीचा, कॅन्डल चार्टचा स्टडी असेल तर त्याला प्रॉफिट होणार. पण नसेल तर त्याला काहीच प्रॉफिट होणार नाही. आता पूटमध्ये बघितलं, हा पूट पण काल ₹78 बंद झाला होता आणि सकाळी ओपन झाला ₹78. आणि हाय गेला ₹88, लो केला 80 पैशाचं. 80 पैशावरून परत 170वर गेलेला आहे लो करून. पण तो हाय गेला 88चा, ओपन झाला 78ला. त्यांनीसुद्धा बाय केले असतील. 88चा हाय गेला म्हणजे 78ला ओपन होऊन 88ला हाय गेला. म्हणजे त्यांनी उघडला घेतलं, त्यांचं काय झालं? गेले ना सगळे पैसे. जे आज 1 लाख लावा, 2 लाख लावा, 10 लाख लावा, 1 कोटी लावा, 5,000 लावा, 10,000 लावा, सगळे पैसे झिरो. ऑप्शन जेमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. तुम्हाला 0.5 तुमचा प्रीमियम झिरो कधी होतो? एक्सपायरी दिवशी होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन बाईंग करतेवेळी तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी जर बाईंग केलं तर तुमचं 1 लाखातलं 10,000, 10,000तले 2,000 असे पैसे वापरून तुम्ही बाईंग करायचं. का तर जे पैसे झिरो जरी झाले, तुमचे पैसे लॉस जरी झाले, झिरो जरी झाले, तर तुम्हाला पुढच्या
10 सेशनमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायला भेटली पाहिजे. 10 वेळा तुम्हाला पुढे ट्रेडिंग करायला चान्स भेटला पाहिजे, तरच तुम्ही ती ऑप्शन बाईंग करायची. एवढे पैसे सेफ ठेवायचे साईडला 80% आणि नंतरच 20%नी 10%नी घेऊन काम करायचं. दुसरी गोष्ट याच्यात ओपन इंटरेस्ट बघायला मिळतं. आता ओपन इंटरेस्ट बघा कसं, आजच्या एक्सपिरियन्सचा पण ओपन इंटरेस्ट बघूया. ओपन इंटरेस्ट कसं बघायला मिळतं. आता धरून चला सकाळी मार्केट होतं 22,600ला, बरोबर. आज तो 40 रुपये वाढला म्हणजे 22,600च्या इथे ओपन झाला आणि 22,600ला बघा ओपन इंटरेस्ट आत्ता जो बंद झाला त्यावेळी ओपन इंटरेस्ट चेंज झाला असणार. सकाळी होतं वेगळं, आता 750 22,600च्या कॉलला तर 0.42% दाखवते आणि पुटला +279 दाखवते. म्हणजे पुट रायटर म्हणजे 22,600च्या खाली मार्केटला येऊन द्यायचं नव्हतं, म्हणून ते 279% जे आहेत पुट रायटर. म्हणजे पुट सेलर हे जे ऑपरेटर असतात ना स्मार्ट मनीवाले, त्यांना रायटर म्हणतात, ऑपरेटर म्हणतात, मोठे पैसेवाले लोक. त्या लोकांची इथे पोझिशन आपल्याला समजते. आणि हे जे निळं जे रेश दिसते ना, कॅन्डल निळा चार्ट लाईन दिसते, ती पण ते त्यांची किती पोझिशन मोठी आहे, किती त्यांनी घेऊन ठेवलं आहे, सेल करून ठेवलं आहे, हे तेच समजतं. इथे बाहेरची पोझिशन समजत नाही. त्यानंतर 650ला भरपूर, त्याच्यापेक्षा जास्त 1,419 वाढली, ती 15-15 मिनिटांनी अपडेट असते मित्रांनो. 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी अपडेट होत असते. नेटवर्क चांगला असेल तर आपल्याला लगेच कळतं. आता 22,650च्या आसपास का थांबलं निफ्टी आणि एक्सपायरी दिली की 1,419 लोकांनी 22,650ला रायटिंग जास्त गेली होती, पुट रायटिंग जास्त गेली होती, म्हणून त्याच्यामुळे त्याच्या खाली आलं नाही. ते 1-2 रुपयावरती खाली थांबलं. 22,600ला तर बरं होती सकाळीच, पण त्यानंतर 22,600च्या वर जाऊन त्याला कोणी शिफ्ट झाले पुट रायटर आणि 22,650ला येऊन थांबले. त्यामुळे 22,600वाले पण पुट रायटर जे पुट सेलर होते ते कमवून गेले. 22,650वाले पुट रायटर पण त्यांनी ज्या आता ते 70-80 रुपयाला जी बाय केलेले आहेत ना, ते ह्यांनी विकलेले असतात, सेलर म्हणून त्यांनी विकलेले असतात आणि बायर तो घेतो. पण बायरचा लॉस हा लिमिटेड असतो, पण सेलरचा लॉस अनलिमिटेड असतो. पण सेलरचा लॉस होत नाही, 99% त्याला प्लस पॉईंट असतो. टाईम डिके, एक्सपायरी, पेशन्सचे पैसे आणि सेलर असतो त्याला मार्जिन जास्त लागतं, 70-80 तर त्याला लागतात. आता त्याला आणि आता 25चा लॉट झाला मित्रांनो. लॉट 25चा केला, 50चा लॉटवरून 25चा लॉट केला म्हणजे 50% मार्जिन कमी लागायला लागले सेलरला आणि बायरला सुद्धा. तर बाहेर जास्त घुसण्याची शक्यता आहे आणि सेलर अजून कमवण्याची शक्यता जास्त आहे. आता बघा त्यानंतर 22,700ला पण 201 पुट रायटर आहेत आणि 22,700ला कॉल रायटर जे 2+241 आहेत. पुट रायटरपेक्षा पुटपेक्षा कॉलला जास्त रायटिंग झाले, त्यामुळे 700च्या जवळ पण जाऊ शकलं नाही. का तर 700ला जास्त लोक बसलेत अडवायला, 700च्या वर जाऊन देणार नाहीत. म्हणजे ही जी पोझिशन जी बनते ना पर्सेंटेज, आता 22,650ला 891% प्लस 891% पोझिशन वाढली, पण त्याच्या अगेन्स्ट 1,419 पुटला आहे, त्यामुळे जास्त डबल इकडे आली पुटला. त्यामुळे ती 22,650ला कॉल आणि पुटवाल्यांची दोघांचे पैसे झिरो झाले. त्या दोघांच्या भांड्यात तिसऱ्याचा फायदा, कॉल आणि पुट बाहेर भांडतात, त्यामुळे सेलर कमवून गेले. त्यामुळे आपल्याला हे करावं लागेल, आपल्याला सेलर बनवावं लागेल. बायर बनणं फार कठीण आहे. बायिंगमध्ये काम कराल तर तुम्हाला 10पैकी तुमचे 9 ट्रेड हे लॉस जातील, 1 ट्रेड प्रॉफिट जाईल आणि तो प्रॉफिट होणारा ट्रेड पण तुमचा केव्हा तरी केव्हा तुम्ही देऊनच जाणार. एकदम डिसिप्लिन ठेवून ठराविक पॉईंटमध्येच बाहेर पडायचं ठरवून आणि ठराविक वेळेमध्येच बाहेर पडून स्कॅपलिंग करून त्या एकदा प्रॉफिट झाला की परत टर्मिनल बंद करून एक स्टडी म्हणून ठीक आहे, पण त्यात लालच न घेता काम न करून बाहेर पडलात तर सेफमध्ये राहाल. आणि हेच तुम्हाला रोज करावं लागेल. पण एक दिवस जरी तुमचं लालच जागं झालं आणि तुम्ही त्यात काम केलात तर तुम्ही सगळे पैसे लावून ॲव्हरेज कराल, लॉस कवर होण्यासाठी आहे ते पण घालून बसाल. हे मित्रांनो आमच्यासोबतसुद्धा झालं, हे आमच्यासोबतसुद्धा झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो वारंवार, हे ज्यांना अनुभव आहे, जे टिकलेले आहे, जे लॉस करून गमवून प्रॉफिटमध्ये आता आलेले आहेत, ज्या लोकांनी खूप काही दिवस वाईट बघितले, चांगले बघितले, मार्केट कसं असतं बघितलं, मार्केट जेवढं वाईट तेवढं चांगलं, चांगलं तेवढं वाईट, हे सगळं बघितल्यानंतर जे काही टिकलेत ना त्यांनाही सगळं माहीत असतं. आणि त्या लोकांनी त्याच्यामध्ये सुद्धा डिसिप्लिन ठेवून जो टिकला तो टिकला, जो गेला तो गेला. स्वतःला टिकवणं गरजेचं आहे. स्वतःला मार्केटमध्ये टिकवून ठेवणं फार गरजेचं असतं मित्रांनो. त्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये इन्कम मिळणं फार कठीण आहे. ऑप्शनचे तुम्हाला ही अशी बघता आली पाहिजे. आणि तुम्हाला आता पुढच्या एक्सपायरीचं आपण बघितलं तर पुढच्या एक्सपायरीमध्ये पण तुम्हाला 9 मेच्या आता ओपन इंटरेस्ट बघूया आपण. बघा ही एक्सपायरी संपली, धरून झाला. आता 9 मेच्या एक्सपायरीमध्ये बघा 22,650ला 22,600
50ला बघा कॉलला 462% आणि पुटला 269%, म्हणजे कॉलला जास्त आहेत. 22,750च्या वर जाऊन द्यायचं नाही असं सध्या तरी दिसतं आहे बंद ऑप्शन चेनमध्ये. सकाळी मार्केट ओपन होईल त्यावेळेस चेंजेस होऊ शकतात, कारण गिफ्ट निफ्टी आपलं जर प्लस गेलं NRI लोकांनी गिफ्ट निफ्टीमध्ये खरेदी झाली तर इथे पण ऑप्शन चेंज होणार, कारण की ते दाखवलं म्हणजे ते 100% खरं असं होऊ शकत नाही. त्यामध्ये सुद्धा चेंजेस निफ्टी ह्या आपल्या HGS निफ्टीमध्ये ट्रेड होतो गिफ्ट निफ्टीमध्ये, त्यामुळे गिफ्ट निफ्टीमध्ये ट्रेड असल्यामुळे तिथे ते चेंजेस होऊ शकतात. बँक निफ्टीवर असं होत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला हे पोझिशन फार स्टडी करणं गरजेचं आहे. तुम्हाला या पोझिशनची स्टडी झाली तुम्ही बरंच काही करू शकता. आता तुम्हाला नवीन चेंज झालेले हे सगळे 462 हे नवीन चेंज झालेले आहेत आणि 271 हे नवीन त्यात चेंज झालेले आहेत. टोटल आहेत ते 9.32 लाख कॉलला हे टोटल आहेत सगळे आतापर्यंतचे, आणि 11.61 लाख आहेत ते पुटला हे आतापर्यंत टोटल आहेत. पण जे नवीन जे ॲड झाले आहेत एका दिवसामध्ये ते 462 कॉलला आणि 271 पुटला, त्या मनाने जोर आहे डबलच्या आसपास कॉलला. त्यामुळे 22,750 सध्या तरी रनिंगमध्ये मार्केट असलं असतं 22,750 तोडणं फार मुश्किल जाईल. अशा वेळेस कॉल बाईंग करतेवेळी इन द मनी करायचं, म्हणजे धरून चला आता पुटला जर कॉलला 22,750ला जर कॉलला जर रायटिंग जास्त आहे तर 22,750चा पुट बाय करायचा अशा वेळेला, जेणेकरून तो थोडाफार 50 रुपये जरी खाली पडला तरी आपल्याला 15-20 पॉईंट देऊन जाईल, 10-15 पॉईंट देऊन जाईल. त्यामध्ये आपण क्वांटिटी चांगली घेऊन प्रॉफिट बघून बाहेर पडू शकतो. ते पण सुद्धा तुम्हाला तुमचा अनुभव घेऊन काम करावं लागेल. कोण सांगतो मी सांगतो म्हणून नाही, हे तुम्हाला स्वतःच्या नजरेने बघावं लागेल. असं घडतं का, असं होतं का, होतंच मित्रांनो. आमच्या अनुभवातून तर होतं, पण तुमचा अनुभव काय सांगतो. दुसऱ्याने सांगून कॉपी करून पास झालेले बरं हुशार नसतात ना. स्वतःचा अभ्यास करून, स्वतः काम करून, स्वतःचा अनुभव घेऊनच पास झालेली किंवा बिझनेस व्यवसाय उभा केलेली व्यावसायिक मोठे होतात, टिकतात. तुम्हाला टिकायचं असेल तुम्हाला सगळं शिकावं लागेल. मित्रांनो ऑप्शनच्याबद्दल आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं. अजून काही गोष्टी आपल्याला बऱ्याच सांगता येतील ते सांगू तुम्हाला मी. त्यानंतर आपल्याला ग्रीक्स असतात, ग्रीक्समध्ये डेल्टा, टीटा, IV, वेगा, गामा, म्हणजे प्लस असतो मायनस असतो. जेवढा मायनस आहे तो तेवढा पटीने मायनस होणार, प्लस असतो तो तेवढा पटीने प्लस होणार. डेल्टा, टीटा हे सूत्र असतं, पण त्यातमध्ये एवढं घुसून चालणार नाही आपल्याला. काय त्यावेळी तुम्हाला प्रोफेशनल लेवल भरपूर शिकावं लागेल. स्टार्टिंगला तुम्ही बेसिक शिका आणि बेसिक शिकून तुम्ही मग काम करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही छोट्या मोठ्या अडचणी येणार नाहीत आणि काम करायला बरं पडेल. आज निफ्टी प्लस 43 पॉईंट होतं आणि बँक निफ्टी 165 मायनस होतं. फिन निफ्टी 32 पॉईंट प्लस होतं. सेन्सेक्स 128 पॉईंट प्लस होतं. डाव जोन्स पण 87 पॉईंट प्लस होतं. त्यामुळे मित्रांनो ओव्हरऑल मार्केट हा न्यूट्रल होतं. आज मार्केट न्यूट्रल. बाईंगमध्ये तुम्हाला 100 बाय केल्यापासून 101 पॉईंटची मुवमेंट भेटली कुठल्याही इंडेक्समध्ये तर तुम्हाला प्रॉफिट व्हायला चांगला प्रॉफिट होतं 1000च्या आसपास, 1000-1500च्या आसपास. आणि जर तुम्ही 40-50 पॉईंटमध्ये तुमचा निफ्टी किंवा इंडेक्स तर फिरत राहिला तुम्ही बाईंग केल्यापासून तर तुमचा लॉस हा टाईम टिकेमध्ये तुमचा लॉस किंवा तुम्ही रेंज बाउंडमध्येच राहणार. त्यामुळे मित्रांनो रेंज बाउंड मार्केटमध्ये प्रॉफिट होत नाही, बाईंग करून चालत नाही. अशामुळे रेंज बाउंड मार्केटमध्ये सेलिंग आणि आपण जी पोझिशन कॉलची घेतली असेल किंवा बायची घेतली असेल त्यामध्ये सेलिंग करावं लागतं, तर तुम्हाला प्रॉफिट चांगलं होतं. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.